लास्ट लेक्चरला आपण कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्स हे स्टडी करत होतो. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्सलाच आपण काय म्हणतो, प्रॉपर्टी ऑफ फोर्स. त्या फोर्सची प्रॉपर्टी. मग या ठिकाणी जी कॅरेक्टरिस्टिक आहेत फोर्सच्या किंवा काही प्रॉपर्टीज आपण त्याला देखील म्हणतो ऑफ फोर्स, त्या या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी आहे फोर्सची, की त्या फोर्सला स्वतःचं काय असते, मॅग्निट्यूड असतं. त्या फोर्सला स्वतःचं काय असतं, मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड काय इंडिकेट करतं, द व्हॅल्यू ऑफ फोर्स. त्या फोर्सची व्हॅल्यू किती आहे, व्हॅल्यू ऑफ फोर्स. समजतंय, त्या फोर्सची व्हॅल्यू किती आहे. जसं की या ठिकाणी एक रिजिड बॉडी दिसते, त्या रिजिड बॉडीला ए पॉइंटला त्या ठिकाणी एक फोर्स एक्झर्ट होतोय ए पॉइंटला. तो फोर्स आहे 25 न्यूटन. म्हणजे 25 न्यूटन ही जी व्हॅल्यू आहे, दिस व्हॅल्यू इज कॉल्ड एज मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. समजलं, मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, त्या फोर्सची एक व्हॅल्यू असते. तो फोर्स किती आहे, त्या फोर्सची अमाऊंट किती आहे, ओके, ही एक व्हॅल्यू म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. समजलं. जसं की एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर या ठिकाणी तुम्ही फिगर काढू शकता. आणि या फिगरमध्ये मॅग्निट्यूड आहे किती, मॅग्निट्यूड इज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज 25 न्यूटन. समजलं तुम्हाला, मॅग्निट्यूड काय आहे ते. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्या फोर्सची जी व्हॅल्यू आहे, त्याची जी किंमत आहे त्या फोर्सची, त्याला आपण काय म्हणतो, मॅग्निट्यूड म्हणतो. त्यानंतर फोर्सची पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे सेन्स. सेन्स त्यालाच आपण काय म्हणतो, नेचर. फोर्सचं नेचर. तर नेचर किंवा सेन्स याचा अर्थ काय होतो, की तो फोर्स जो आहे तो त्या बॉडीला ओढत आहे की दाबत आहे. म्हणजे तो पुल करतोय किंवा पुश करतोय. समजतंय, पुल करणे म्हणजे काय, त्या बॉडीला ओढणे. जसं या ठिकाणी दिसतंय ही जी रिजिड बॉडी आहे, हा जो फोर्स तुम्हाला दिसतोय, हा फोर्स काय करतोय, त्या रिजिड बॉडीला ओढतोय ह्या डायरेक्शन. तुम्ही जे करताय तो ह्या डायरेक्शनने काय करतोय, तो ओढतोय, पुल करतोय. समजतंय. जसं की पुल करतोचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर सपोज कन्सिडर करा, या ठिकाणी एक रिजिड बॉडी आहे, त्या ए पॉइंटला जर आपण दोरी लावली आणि दोरी लावून ए पॉइंटला ती दोरी फिक्स केली आणि ते दोरी किंवा जे काही दाव आहे ते एक पॉइंटला ए पॉइंटला मी फिक्स केलं, त्या ठिकाणी अटॅच केलं त्या रिजिड बॉडीला. त्यानंतर ती दोरी काय करतोय, मी या ठिकाणी ह्या दिशेने दोरी काय करतोय, मी ओढतोय. समजतंय. या ठिकाणी जी दोरी लावलेली आहे, या ठिकाणी सोबत एखादा माणूस असेल, तो माणूस काय करतो, या ठिकाणी त्या दोरीला काय करतो, त्याच्याकडे ओढतोय. इमेजिन होत आहे, त्या दोरीला फोडून काय करतोय, तो त्याच्याकडे काय करतोय, ओढतोय स्वतःकडे. म्हणजे ती ऑब्जेक्ट काय होईल, त्या माणसाकडे ओढला जाईल, म्हणजे तो पुल केला जाईल. पुल म्हणजे ओढणे. समजतंय. म्हणजे याचा सेन्स काय झाला या फोर्स, दिस फोर्स इज पुल टाईप फोर्स. तो फोर्स कोणता आहे, तर पुल टाईपचा फोर्स आहे. आता दुसरं जे एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय पहा, या ठिकाणी फोर्स काय करतोय, एखादा माणूस काय करतोय, इथे उभा आहे आणि तो उभा राहून काय करतोय, त्या ए पॉइंटला काय करतोय, हाताने काय करतोय, त्या ए पॉइंटला फोर्स एक्झर्ट करून त्या ए पॉइंट त्या बॉडीला पुढच्या दिशेने ढकलतोय. सपोज ही बॉडी काय होईल, ढकलल्यामुळे या ठिकाणी ती या दिशेने इकडे येईल. समजतंय. म्हणजे तो काय करतोय, त्या हा जो फोर्स आहे तो पुश टाईप फोर्स आहे. पुश म्हणजे काय, त्याला पुश करतोय, त्याला ढकलतोय. समजतंय. त्याला तो काय करतोय, ढकलतोय. इमेजिन होत आहे.
म्हणजे या ठिकाणी हा जो फोर्स आहे सेकंड नंबरचा फोर्स तो काय दाखवतो, तो दाखवतोय की त्या बॉडीला मी काय करतोय, ढकलतोय पुढच्या दिशेने. तिला ओढत नाही तर तिला काय करतोय, आता मी ढकलतोय, तिला पुश करतोय. म्हणजे हा जो सेकंड फोर्स आहे तो काय पुश टाईप फोर्स आहे. कोणता? पुश टाईप फोर्स. आणि पहिला जो आहे तो आहे पुल टाईप फोर्स. समजतंय? सेकंड वन जो आहे त्याला मी म्हणतो पुश टाईप फोर्स. आणि पहिला जो आहे त्या ठिकाणी तो फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ती बॉडी काय होते, ओढली जाते त्या फोर्सच्या दिशेने. त्यामुळे त्याला आपण म्हणतो पुल टाईप फोर्स. पुल म्हणजे ओढणे. पुल म्हणजे काय? ओढणे. म्हणजे तो काय पुल फोर्स आहे. आणि दुसरा जो फोर्स आहे तो काय पुश फोर्स आहे. पुश म्हणजे काय, तो पुश करतोय त्या बॉडीला, तो पुढे ढकलतोय त्या बॉडीला. पुश म्हणजे काय, ढकलणे. आणि पुल म्हणजे काय, ओढणे. समजलं? म्हणजे हे जे फोर्सचा जो सेन्स आहे, जे नेचर आहे, तो पुल टाईप आहे का पुश टाईप आहे, हे जे नेचर आहे त्यालाच आपण म्हणतो सेन्स. तो फोर्स कोणत्या सेन्सचा आहे, पुल टाईप आहे की पुश टाईप आहे. तो जो सेन्स आहे तो आपण कसं ओळखतो, ते ओळखतो हा जो ॲरो हेड आहे या ठिकाणी फोर्सचा जो ॲरो हेड दिलेला आहे. ॲरो हेड म्हणजे तो बाण. समजतंय? तो जो ॲरो हेड आहे तो बॉडीकडे का अवे फ्रॉम द बॉडी आहे, म्हणजे टुवर्ड द बॉडी आहे का अवे फ्रॉम द बॉडी आहे. जसं या ठिकाणी पहा, हा जो फोर्स आहे त्या फोर्सचा ॲरो हेड काय बॉडीकडून दूर जाताना आहे. ॲरो हेड काय दर्शवतो की तो फोर्स बॉडीकडून दूर जातोय. म्हणजे तो काय करतोय, याचा अर्थ तो फोर्स काय इंडिकेट करतोय, ती बॉडी काय होते, त्या फोर्सच्या दिशेने ती ओढली जाते. समजतंय? म्हणजे ॲरो हेड जर बॉडीकडून दूर जाताना असेल, ॲरो हेड काय दर्शवतोय, तो फोर्स बॉडीकडून दूर जात आहे. याचा अर्थ ती बॉडी काय होतीये, ओढली जाते त्या फोर्सच्या दिशेने. म्हणजे तो जो फोर्स आहे त्याला आपण म्हणतो पुल टाईप फोर्स. समजलं? पुल टाईप फोर्स कसा आहे तो ओळखायचा. ॲरो हेड जर बॉडीकडून दूर जाण्याच्या दिशेने असेल तर त्याला आपण म्हणायचं पुल टाईप फोर्स. जर तो ॲरो हेड जो दाखवलेला आहे तो जर बॉडीकडे जात असेल तर या ठिकाणी जी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीच्या दिशेने तो ॲरो हेड जातोय, तो बॉडीकडे जातोय. समजतंय? म्हणजे दिस ॲरो हेड इज टुवर्ड्स द बॉडी, म्हणजे तो बॉडीकडे जाताना दिसत आहे. त्यावेळेस आपण काय म्हणतो, तो फोर्स काय करेल, त्या बॉडीला काय करेल, पुढे ढकलेल, पुश करेल. त्यामुळे तो जो फोर्स आहे त्याला आपण म्हणू पुश टाईप फोर्स. समजतंय? यावरून काय समजलं आपल्याला, जर बॉडीकडून दूर जात असेल, अवे फ्रॉम द बॉडी तो ऍक्ट होत असेल, बॉडीकडून दूर जाताना दिसत असेल तो फोर्स, तर त्याला म्हणायचं पुल टाईप फोर्स. आणि पुश टाईप फोर्स म्हणजे काय, जर तो फोर्स जो आपण अप्लाय करतोय एखाद्या बॉडीवरती, तो जर बॉडीकडे जात असेल, जसं या ठिकाणी पहा, हा जो फोर्स आहे तो फोर्स तुम्हाला दिसतोय बॉडीकडे जाताना या ठिकाणी. समजतंय? समजून होतं? तो फोर्स काय दिसतोय तुम्हाला, बॉडीकडे जाताना दिसतोय. तर त्यावेळेस आपण त्याला म्हणायचं पुश टाईप फोर्स. आणि या ठिकाणी जो फोर्स तुम्हाला दिसतोय वरचा, तो फोर्स काय दिसतोय, बॉडीकडून दूर जाताना दिसतोय, जसं की या डायरेक्शन. समजतंय? सुरुवातीला तो इथे असतो आणि पण तो तुम्हाला दिसतोय की दूर जाताना. समजतंय? असं दूर जाताना दिसतोय. तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, इट इज पुल टाईप फोर्स. बॉडीला काय करतोय, ओढतोय. बॉडीला काय करतोय, ओढतोय त्या फोर्सच्या डायरेक्शन. मग त्याला आपण म्हणतो पुल टाईप फोर्स. तसा दुसरा फोर्स या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, तो फोर्स काय होतोय, त्या ठिकाणी बॉडीला पुश करतोय, ढकलतोय तो बॉडीला. पहा, सुरुवातीला फोर्स जर या ठिकाणी असेल आणि त्याला जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर बॉडीला त्या फोर्सच्या दिशेने तुम्हाला ढकलेल. तो फोर्स काय आहे, तो फोर्स त्या बॉडीकडे जाताना दिसतोय तुम्हाला.
दॅट फोर्स इज पॉइंटेड, तो फोर्स कुठे पॉइंटेड केलेला आहे ॲरो हेडनी, तो पॉइंटेड केलेला आहे त्या बॉडीकडे जाताना तो फोर्स आपल्याला दिसतो. सो दिस फोर्स इज कॉल्ड ॲज पुश टाईप फोर्स. ओके, म्हणजे यावरून तुम्हाला काय आलं सेन्स म्हणजे काय किंवा नेचर म्हणजे काय, ही देखील एक प्रॉपर्टी आहे एखाद्या फोर्सची. आणि हा जो सेन्स आहे किंवा हा जो नेचर आहे ते आपण कशाने दाखवतो. जनरली दिस सेन्स इज इंडिकेटेड बाय द ॲरो हेड. म्हणजे हा जो सेन्स आहे तो सेन्स इंडिकेट केला जातो कशाने, ॲरो हेड. त्या ठिकाणी जो फोर्सचा ॲरो हेड आहे, ॲरो हेड म्हणजे जो बाण तुम्हाला दिसतोय तो कोणत्या साईडला आहे, बॉडीकडे का अवे फ्रॉम द बॉडी आहे. मग तो जो ॲरो हेड आहे तो ॲरो हेड इंडिकेट करतो त्या बॉडीचा सेन्स काय आहे, समजते. मग त्या ॲरो हेडवरून तुम्हाला काय कळतं, फ्रॉम विच सेन्स लाईक, त्यावरून तुम्हाला सेन्स कळतो. जसं की तो फोर्स पुल आहे का पुश आहे, जसं की पुल ऑन पुश. हे जे आहे हे तुम्हाला समजतं, समजतंय. ओके, तर या ठिकाणी सेन्स आणि नेचर म्हणजे काय. सेन्स आणि नेचर हे काय, हे कशाने दर्शवले जातात, हे एक ॲरो हेडने दर्शवले जातात. कशाने दर्शवले जातात, ॲरो हेडने. ॲरो हेडने. मग तो ॲरो हेड काय सेन्स करतो, काय सांगतो, तर तो ॲरो हेड सेन्स करतो की तो फोर्स पुल आहे की पुश आहे, तो फोर्स पुल आहे की पुश आहे. जर तो ॲरो हेड या ठिकाणी दिसतो, हा ॲरो हेड, जर तो ॲरो हेड दर्शवत असेल की तो फोर्स बॉडीपासून दूर जात आहे तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, पुल टाईप फोर्स. जर तो ॲरो हेड बॉडीकडे जाताना दिसत असेल, दिस ॲरो हेड इज टुवर्ड्स द बॉडी, बॉडीकडे जाताना तो सांगतोय की जो फोर्स बॉडीकडे जातोय तर त्यावेळेस तो फोर्स काय असतो, पुश फोर्स असतो. हे समजलं. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे डायरेक्शन. मग फोर्सची जी पुढची प्रॉपर्टी आहे ती आहे डायरेक्शन. त्या डायरेक्शनला आपण काय म्हणतो, लाईन ऑफ ऍक्शन म्हणतो. लाईन ऑफ ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. आणि हे अतिशय सोपं आहे, याच्या नावातच दिलेलं आहे. डायरेक्शन म्हणजे काय, तर फोर्स कोणत्या डायरेक्शनने ऍक्ट होतो किंवा तो फोर्स कोणत्या लाईन अलॉंग तो ऍक्ट होतो त्याला आपण म्हणतो लाईन ऑफ ऍक्शन. त्या डायरेक्शनलाच आपण काय म्हणतो, लाईन ऑफ ऍक्शन. म्हणजे अशी लाईन की ज्या लाईनच्या बरोबर किंवा लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय होतोय, ऍक्ट होतोय. समजतंय, म्हणजे त्या लाईनच्या दिशेने तो फोर्स काय होतोय, ऍक्ट होतोय. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, लाईन ऑफ ऍक्शन देखील म्हणतो त्या डायरेक्शन. जसं की या ठिकाणी जर सांगायचं म्हणलं, जसं की या ठिकाणी पहा, एक लाईन मी या ठिकाणी ड्रॉ केली आहे. दिसते ही लाईन, ह्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय होतो, ऍक्ट होते. इमेजिन होते. मग ही जी लाईन आहे की ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय होतो, ऍक्ट होत आहे, त्या लाईनला आपण काय म्हणतो,
त्या फोर्सची डायरेक्शन म्हणजे ही फोर्सची डायरेक्शन आहे, या लाईनच्या ऑलॉंग तो ऍक्ट होतोय. मग ती लाईन, त्या लाईनला आपण काय म्हणतो, डायरेक्शन देखील म्हणू शकतो, किंवा त्या लाईनला आपण काय म्हणू शकतो, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. समजतंय लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स काय आहे? तर लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स इज अ लाईन, एक लाईन असते, किंवा डायरेक्शन म्हणजे एक लाईन असते की ज्या लाईनच्या अलॉंग जो फोर्स आहे तो फोर्स काय होत असतो, ऍक्ट होत असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, लाईन अलॉंग विच द फोर्स इज ऍक्ट. अशी लाईन की ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय होतो, ऍक्ट होतो. त्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय होतो, ऍक्ट होतो. त्याला आपण काय म्हणतो, लाईन ऑफ ऍक्शन और डायरेक्शन. लाईन ऑफ ऍक्शन और डायरेक्शन ऑफ द फोर्स, और डायरेक्शन ऑफ फोर्स. ओके, समजतंय? त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन हे काय असेल? अतिशय सिंपल आहे. सांगा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय असेल? तर पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे काय, हा फोर्स कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतो ती देखील एक प्रॉपर्टी आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे फोर्सला. प्रत्येक फोर्सला एक काय असतं, एक पॉइंट असतो ज्या पॉइंटला तो फोर्स काय होतो, ऍक्ट होतो. पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे फोर्सला काय असतो, एका पर्टिक्युलर पॉइंटला तो ऍक्ट होतो. मग तो जो पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे काय, की असा पॉइंट की ज्या पॉइंटला, म्हणजे ऍट विच फोर्स इज ऍक्ट, ज्या पॉइंटला फोर्स काय होतो, ऍक्ट होतो त्या बॉडीवरती, त्या पॉइंटला काय म्हणतो, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. फोर्स इज ऍक्ट, that point is called as point of application. समजतंय? म्हणजे फोर्सच्या कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टी काय काय आहे? तर पहिलं आहे, फोर्सला काय असतं, स्वतःचं मॅग्निट्यूड असतं. फोर्सला काय असतं, स्वतःचं मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड म्हणजे काय, त्या फोर्सची व्हॅल्यू किती आहे ते दर्शवतं मॅग्निट्यूड. मग ती व्हॅल्यू किती फोर्सची, 25 न्यूटन. मग ती व्हॅल्यू म्हणजे त्या फोर्सची काय झाली, मॅग्निट्यूड झाली. त्यानंतर फोर्सला स्वतःचा काय असतं, सेन्स असतो किंवा एक नेचर असतं त्या फोर्सचं. म्हणजे नेचर कशाने इंडिकेट करतं, ॲरो हेड. या ठिकाणी जो ॲरो हेड आहे तो जर बॉडीकडून दूर जाण्याच्या दिशेने असेल तर त्यावरून काय करतो, तो फोर्स काय, फुल टाईपचा आहे. म्हणजे ती बॉडी काय होते, त्या फोर्स ज्या दिशेने चाललाय त्या दिशेने ती बॉडी ओढली जाते, म्हणजे तो फुल टाईपचा फोर्स आहे. त्यानंतर जर सपोज तो जो ॲरो हेड आहे तो जर बॉडी कडे जाताना असेल, दॅट फोर्स और ॲरो हेड ऑफ दॅट फोर्स इज टुवर्ड्स द बॉडी. तो जर बॉडीच्या दिशेने असेल, टुवर्ड्स द बॉडीकडे असेल, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, तो फोर्स मुळे ती बॉडी काय पुढे ढकलली जाईल, म्हणजे ती पुश टाईप आहे. तो फोर्स कोणता आहे, पुश टाईप फोर्स आहे. समजतं या ठिकाणी? त्यानंतर फोर्सला स्वतःची अशी एक डायरेक्शन असते. फोर्स एका पर्टिक्युलर डायरेक्शनने तो ऍक्ट होतो. मग ती डायरेक्शन आपण कशी इंडिकेट करतो, कशी दाखवतो, तर एका लाईनने ती दाखवतो. ती लाईन, ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय करतो, तो ऍक्ट होतो, त्या लाईनच्या दिशेने तो फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे ती लाईन काय इंडिकेट करेल, त्या फोर्सची डायरेक्शन इंडिकेट करेल. जसं या ठिकाणी एक लाईन काढली आहे, ती लाईन काय इंडिकेट करते, की फोर्स त्या लाईनच्या अलॉंग तो ऍक्ट झालाय, लाईनच्या दिशेने तो चाललाय. म्हणजे ती लाईनची जी काही दिशा आहे ती इंडिकेट करायला त्या फोर्सची डायरेक्शन. मग ती जी लाईन आहे, ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स काय होतो, ऍक्ट होतो, फोर्स काय होतो, ऍक्ट होतो, त्या लाईनला आपण म्हणतो लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स और डायरेक्शन ऑफ फोर्स.
समजतंय? त्यानंतर फोर्सला स्वतःचा एक स्वतः एक कोणत्या तरी एका पर्टिक्युलर पॉइंटला तो ऍक्ट झालेला असतो. मग तो जो पॉइंट आहे की ज्या पॉइंटला तो फोर्स ऍक्ट झालेला आहे त्या पॉइंटला आपण म्हणतो पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे फोर्सची. तर या ठिकाणी फोर्सला 4 कॅरेक्टरिस्टिक किंवा 4 प्रॉपर्टी असतात. पहिला आहे मॅग्निट्यूड, दुसरा आहे सेन्स म्हणजे त्या फोर्सचं नेचर, एक फुल टाईप आहे का फोर्स टाईप आहे. त्यानंतर त्या फोर्सला एक डायरेक्शन असते स्वतःची. त्या फोर्स एका पर्टिक्युलर कोणत्या तरी एका पॉइंटला तो ऍक्ट होत असतो. ही एक त्याची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इफेक्ट ऑफ फोर्स. जे आपलं युनिट आउटकम आहे ह्या युनिटचं ते आहे एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ गिवन बॉडी. एखाद्या गिवन बॉडीवरती फोर्स जर ऍक्ट झाला तर त्या बॉडीवरती काय इफेक्ट तयार होतात ते आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. इफेक्ट ऑफ फोर्स ऑन अ बॉडी. तर इफेक्ट काय काय होऊ शकतात बॉडीवरती ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी सुरुवातीला सपोज या ठिकाणी कन्सिडर करा एक बॉडी आहे, एक रिजिड बॉडी आहे. ह्या रिजिड बॉडीवरती मी फोर्स एक्झर्ट करतोय. दिसतोय या ठिकाणी सपोज ए पॉइंट आहे. या ए पॉइंटला मी एक फोर्स एक्झर्ट करतोय. समजतंय? या ए पॉइंटला फोर्स एक्झर्ट करतोय आणि फोर्स आहे सपोज 30 न्यूटन किंवा जे काही व्हॅल्यू असेल त्याची ती सपोज हा एफ फोर्स आपण घेऊया. एफ हा एक फोर्स त्या बॉडीवरती काय होतं ऍक्ट होतं. सपोज हा फोर्स जर ऍक्ट झाला त्या बॉडीवरती तर त्या बॉडीमध्ये काय काय इफेक्ट तयार होते. एक पहिला इफेक्ट असेल की जर फोर्स ऍक्ट झाला तर त्या फोर्समुळे ती बॉडी काय होऊ शकते ऍक्सलरेट होऊ शकते. ऍक्सलरेट होऊ शकते. ऍक्सलरेट म्हणजे काय की त्या बॉडीचा स्पीड वाढू शकतो. त्या बॉडीचा काय वाढू शकतो स्पीड वाढू शकतो. म्हणजे सपोज ही बॉडी जर सपोज सुरुवातीपासून या ठिकाणी या दिशेने ती चालली आहे ही बॉडी आणि त्याच्यावरती जर मी हा फोर्स अजून एक्झर्ट केला तर फोर्स एक्झर्ट केल्यामुळे काय होईल त्याच दिशेने मी फोर्स एक्झर्ट केला ना ज्या दिशेने ती बॉडी मूव्ह होत आहे. मग ती बॉडी काय होईल अजून जोराने काय होईल एकदम फास्ट पुढे जाईल. इमेजिन होत आहे सुरुवातीला ती बॉडी सपोज या ठिकाणी 10 या स्पीडने चालली असेल. समजतंय? आणि त्यावरती आपण जर फोर्स एक्झर्ट केला तर ती काय होईल अजून जोराने काय होईल पुढे जाईल. समजतंय? म्हणजे ती बॉडीच्या दिशेने ज्या दिशेने चाललेली आहे त्या दिशेने जर आपण अजून जास्त फोर्स एक्झर्ट केला तर ती बॉडी काय होते ऍक्सलरेट होते. अजून जोराने अजून जास्त वेगाने ती काय गाडी पुढच्या दिशेने धावू लागेल. म्हणजे त्याला आपण म्हणतो ऍक्सिलेट करणे. म्हणजे त्या गाडीचा स्पीड काय होतो वाढतोय. म्हणजे तुम्ही सिंपल लँग्वेजमध्ये असंही म्हणू शकतो फोर्स ज्यावेळेस आपण अप्लाय करतो एखाद्या बॉडीमुळे त्यामुळे त्या बॉडीचा स्पीड किंवा व्हेलॉसिटी ही काय होऊ शकते इन्क्रीज होऊ शकते. म्हणजे ती बॉडी काय होते ऍक्सलरेट होते. ऍक्सलरेट म्हणजे काय ऍक्सलरेट म्हणजे त्या बॉडीचा स्पीड वाढतो. त्या फोर्समुळे काय होईल इट मे ऍक्सलरेट or increase the speed of body. The speed of body. ओके समजताय? म्हणजे ती बॉडी काय होऊ शकते ऍक्सलरेट होते. म्हणजे फोर्स काय करेल एखाद्या बॉडीला ऍक्सलरेट करेल और आपण काय म्हणतो त्याला ऍक्सलरेट करणे म्हणजे काय इन्क्रीज स्पीड ऑफ बॉडी.
त्या बॉडीचं स्पीड किंवा व्हॅलॉसिटी ही काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, ती बॉडी ऍक्सलरेट झाली. ती बॉडी काय झाली, ऍक्सलरेट झाली. तसंच जर इमॅजिन करा, बॉडी ज्या दिशेने मूव्ह होत आहे, बॉडी ज्या दिशेने मूव्ह होत आहे, जर त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने, सपोज ही जी बॉडी आहे ही या दिशेने सुरुवातीला इथे इनिशियली आणि इथून ती या डायरेक्शनने चालली आहे, समजतंय? आणि या ठिकाणी जर मी फोर्स एक्झर्ट केला त्याच्या ऑपोजिट डायरेक्शन, इमेजिन होत आहे. मग या ठिकाणी मी काय केलं, एक फोर्स एक्झर्ट केला की जो फोर्स काय आहे, तर बॉडी ज्या दिशेने चालली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने ते जात आहे तो फोर्स, समजतंय? त्याच्या विरुद्ध दिशेने जात आहे तो फोर्स. तर तो बॉडीला काय करेल, बॉडीचा स्पीड काय करेल, कमी करेल, समजतंय? ही बॉडी तर सुरुवातीला या ठिकाणी होती आणि इथून जर या दिशेने चालली होती आणि पुढे जर आपण फोर्स एक्झर्ट केला की जो ज्या दिशेने तिचा स्पीड आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर तो त्याचा स्पीड काय करेल, गाडीचा स्पीड कमी करेल किंवा त्या बॉडीचा स्पीड काय करेल, कमी करेल. म्हणजे तो फोर्स काय करू शकतो, बॉडीचा स्पीड देखील कमी करू शकतो. म्हणजे तेव्हा स्पीड कमी करणे म्हणजे त्याला आपण म्हणतो रिटार्ड. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, फोर्स मे बी रिटार्ड the motion of body. एखाद्या बॉडीची जी काही मोशन आहे, जो काही वेग आहे तो कमी करू शकतो, रिटार्ड करू शकतो. तर रिटार्डला म्हणजे आपण काय म्हणतो, डिक्रीज. रिटार्ड म्हणजे काय, डिक्रीज द स्पीड. तो स्पीड डिक्रीज करू शकतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो रिटार्ड करणे, रिटार्डेशन. समजतंय? म्हणजे हा एक इफेक्ट त्या बॉडीवरती घडू शकतो, पहिला इफेक्ट जो मी तुम्हाला सांगितला. म्हणजे जर फोर्स एक्झर्ट केला एखाद्या बॉडीवरती तर फोर्समुळे ती बॉडी काय होऊ शकतो, त्या बॉडीचं जो मोशन आहे ती मोशन ऍक्सेलरेट होऊ शकते, ती मोशन इन्क्रीज होऊ शकते. किंवा तो फोर्स जर आपण विरुद्ध दिशेने जर ऍक्ट केला तर त्या फोर्समुळे त्या गाडीचा स्पीड डिक्रीज देखील होऊ शकतो, त्या बॉडीचा स्पीड डिक्रीज होऊ शकतो. म्हणजे फोर्सचा इफेक्ट काय होऊ शकतो, फोर्स अप्लाय केल्यामुळे एखाद्या बॉडीचा स्पीड वाढू शकतो किंवा एखाद्या बॉडीचा स्पीड कमी देखील होऊ शकतो फोर्स अप्लाय केल्यामुळे. तसंच आपण काय म्हणू शकतो, जर आपण एखाद्या बॉडीवर जर फोर्स एक्झर्ट केला तर त्या बॉडीची जी स्टेट आहे, त्या बॉडीची जी स्टेट असेल, स्टेट ऑफ रेस्ट, ती बॉडी जर रेस्टला असेल, एका ठिकाणी स्थिर असेल तर ती जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती चेंज होऊ शकते. समजतंय? सपोज इमेजिन करा, सुरुवातीला बॉडी या ठिकाणी स्थिर होती, या ठिकाणी ती बॉडी काय होती, स्थिर होती, त्यावरती फोर्स हा एक्झर्ट केलेला नव्हता. जर सपोज मी या बॉडीवरती जर फोर्स एक्झर्ट केला तर हा फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ती बॉडी त्या फोर्सच्या दिशेने काय होईल, मूव्ह व्हायला लागेल. म्हणजे सुरुवातीला ती बॉडी काय होती, एका ठिकाणी काय होती, ती स्थिर होती. म्हणजे तिची जी स्टेट होती ती स्टेट काय होती, स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे त्या बॉडीची स्टेट काय होती, रेस्टला होती, म्हणजे ती बॉडी रेस्टला होती. मग ती जी स्टेट आहे ती स्टेट ऑफ रेस्ट काय होऊ शकते, चेंज होऊ शकते त्या बॉडीची. किंवा आपण असं म्हणू शकतो की जो सपोज ही बॉडी जी आहे ती सपोज सुरुवातीला एक नंबरला या ठिकाणी असेल, इनिशियल पोझिशन या ठिकाणी आहे आणि इथून ती बॉडी सपोज एखादी बॉडी मोशन मध्ये पण असू शकते,
जसं मी रेस्टला सांगितलं, आता ही बॉडी कन्सिडर करा की ती मोशन मध्ये आहे. ती एका युनिफॉर्म मोशननी ती या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. समजतंय? इमेजिन होत आहे? म्हणजे ही जी बॉडी आहे त्या ती बॉडी काय मोशन मध्ये, म्हणजे ती बॉडीची स्टेट आपण काय म्हणू शकतो, ती बॉडी कोणत्या स्टेट मध्ये, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. जर त्या बॉडीमध्ये युनिफॉर्म मोशनच्या स्टेट मध्ये असेल, युनिफॉर्म मोशन मध्ये ती बॉडी असेल, आणि जर ही बॉडी सपोज युनिफॉर्म मोशन मध्ये असेल आणि आपण जर या ठिकाणी जर फोर्स एक्झर्ट केला, समजतं, या ठिकाणी जर फोर्स एक्झर्ट केला आणि त्या फोर्समुळे आपण त्या गाडीचा स्पीड पूर्णपणे काय करू शकतो, त्या गाडीला थांबू शकतो, किंवा त्या बॉडीला एका ठिकाणी पूर्णपणे थांबू शकतो, स्टॉप करू शकतो तिचं स्पीड. म्हणजे तिचा स्पीड आपण 0 करू शकतो. म्हणजे सुरुवातीला ती काय होते, मोशन मध्ये होते, म्हणजे ती काय होती, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये होती. स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन मध्ये होती. मग ती स्टेट जी आहे ती आपण काय केली, चेंज केली. त्या बॉडीला आपण काय केलं, फोर्स एक्झर्ट करून त्या बॉडीला आपण रेस्टला आणलं. समजतं, ज्या दिशेने चालली ती बॉडी त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण या ठिकाणी फोर्स एक्झर्ट केला आणि फोर्स एक्झर्ट करून त्या बॉडीचा स्पीड काय केला आपण 0 केला, म्हणजे त्या बॉडीला थांबवलं. समजतंय? म्हणजे त्या बॉडीची जी स्टेट होती, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन, ती आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो, ती बदलू शकतो. किंवा एखादी बॉडी जर रेस्टला असेल, जर सपोज या ठिकाणी बॉडी जर रेस्टला असेल, त्या बॉडीवरती मी फोर्स अप्लाय करून त्या बॉडीला मी युनिफॉर्म मोशन मध्ये देखील आणू शकतो. एखादी बॉडी जर एखाद्या ठिकाणी स्थिर आहे आणि त्याच्यावरती जर मी फोर्स एक्झर्ट केला तर फोर्समुळे काय होऊ शकतं, ती बॉडी मोशन मध्ये येऊ शकते. म्हणजे त्या बॉडीची स्टेट ऑफ रेस्ट आहे ती चेंज होऊ शकते. किंवा एखादी बॉडी मोशन मध्ये असेल आणि तिला जर त्या मोशनच्या विरुद्ध दिशेने जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर त्या बॉडीला आपण काय करू शकतो, एका ठिकाणी तिला थांबवू शकतो, रेस्टला आणू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की यावरून काय समजतं की जर आपण बॉडीवरती फोर्स एक्झर्ट केला तर त्या फोर्सच्या साहाय्याने आपण त्या बॉडीची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन आहे ती आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. ती काय करू शकतो, आपण चेंज करू शकतो, म्हणजे ती बदलू शकतो. समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दिस फोर्स मे चेंज, फोर्स काय करू शकतो, चेंज करू शकतो स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ बॉडी. त्या बॉडीची जी स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन आहे ती तो काय करू शकतो, बदलू शकतो. त्यानंतर तिसरा इफेक्ट आहे की एखादा फोर्स जर बॉडीवरती अप्लाय केला, त्या बॉडीमुळे, त्या फोर्समुळे त्या बॉडीचा शेप आणि साईज काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो. म्हणजे जर आपण एखाद्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केला मग तो फोर्स काय करू शकतो, दॅट फोर्स इट मे चेंज shape and size of body. म्हणजे एखाद्या बॉडीवरती आपण फोर्स एक्झर्ट करून त्या बॉडीचा शेप आणि साईज काय करू शकतो, चेंज करू शकतो. मग हा देखील एक इफेक्ट आहे जो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतो. समजतंय? त्यानंतर जसं की एक्झाम्पल घ्या, रबरवरती जर आपण फोर्स एक्झर्ट केला, रबरला जर आपण दोन्ही साईडला दोन्ही एंड धरून त्याला जर ओढलं तर रबर काय होतो, ताणला जातो, म्हणजे त्याचा साईज आणि शेप काय होतो, चेंज होतो. म्हणजे ते काय झालं, फोर्स एक्झर्ट केल्यामुळे. म्हणजे फोर्स जर आपण एक्झर्ट केला तर एखाद्या बॉडीचा त्या ठिकाणी तो शेप आणि साईज बदलू शकतो. हा देखील एक इफेक्ट आहे त्या बॉडीवरती होणारा इफेक्ट. त्यानंतर जर एखादा फोर्स जर बॉडीवरती आपण अप्लाय केला त्यामुळे ती बॉडी काय होऊ शकते, टर्न होऊ शकते. टर्न म्हणजे काय, ते रोटेट होऊ शकते. मग त्या फोर्समुळे एखादी बॉडी काय होऊ शकते, इट मे टर्न और रोटेट द बॉडी, रोटेट द बॉडी.
म्हणजे एखाद्या बॉडीला फोर्स वगैरे एक्झर्ट करून आपण काय करू शकतो, त्या बॉडीला रोटेट करू शकतो. जसं की या ठिकाणी फोर्स एक्झर्ट केल्यामुळे ही बॉडी अशी करायची रोटेट होऊ शकते. इमेजिन होत आहे. हा फोर्स जर या ठिकाणी जर अप्लाय केला आणि या ठिकाणी बॉडीचा एक एंड जर आपण फिक्स केला हा एंड एका ठिकाणी, तर ती बॉडी काय होऊ शकते, कदाचित या ठिकाणी अशी गोल गोल फिरू शकते, ती रोटेट होऊ शकते. इमेजिन होत आहे. म्हणजे तो फोर्समुळे ती बॉडी काय होऊ शकते, रोटेट होऊ शकते. त्यानंतर हा एक इफेक्ट आहे की बॉडीला आपण रोटेट करू शकतो फोर्स एक्झर्ट करून. त्यानंतर जर एखादी बॉडी मोशन मध्ये असेल, त्या मोशन मध्ये असताना त्या मोशनच्या विरुद्ध दिशेने जर आपण फोर्स एक्झर्ट केला, तर ती बॉडी काय होऊ शकते, त्या बॉडीची मोशन आपण झिरो करू शकतो ना फोर्स एक्झर्ट करून. ब्रेक लावून त्या बॉडीला आपण काय करू शकतो, त्या बॉडीचा किंवा त्या गाडीचा आपण स्पीड झिरो आणू शकतो. म्हणजे त्या बॉडीला आपण रेस्टला आणू शकतो. आणि ते कसं आणू शकतो, फोर्स एक्झर्ट करूनच. मग त्या रेस्टला आणलं म्हणजे काय, त्या बॉडीला रेस्ट म्हणजे काय, ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये येते, स्थिर होते. ती बॉडीला रेस्टला आणलं म्हणजे आपण त्या बॉडीला काय म्हणतो, त्या बॉडीला फोर्स एक्झर्ट करून आपण इक्विलिब्रियम मध्ये आणू शकतो. मग त्या आपण काय म्हणू शकतो, फोर्समुळे त्या बॉडीला आपण इक्विलिब्रियम मध्ये आणू शकतो. म्हणजे आपण म्हणू शकतो इट मे कीप द बॉडी इन इक्विलिब्रियम. एखाद्या बॉडीला तो इक्विलिब्रियम मध्ये आणू शकतो. इक्विलिब्रियम म्हणजे त्या बॉडीला तो रेस्ट आणू शकतो. त्यानंतर फोर्समुळे बॉडीच्या आतमध्ये स्ट्रेसेस देखील तयार होऊ शकतात. आपण काय म्हणू शकतो, इट मे प्रोड्यूस स्ट्रेसेस इन द बॉडी. इट मे प्रोड्यूस स्ट्रेसेस. बॉडीच्या आतमध्ये स्ट्रेसेस तयार होऊ शकतात. समजताय, असे वेगवेगळे इफेक्ट त्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतात.